नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, आजच्या या महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का आणि अजून काही महत्त्वपूर्ण बातम्या बघूया। 5 लाख लाडक्या बहिणींना वगळलं, यात आरडाओरड करण्याची गरज नाही। भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे अजब विधान, गोंधळ वाढला। विशाळगडावरील अतिक्रमणे एका महिन्याच्या आत तोडणार, सरकारने असे आदेश दिलेले दिसत आहेत। त्यानंतर बातमी आहे, अमरावती बाजारात पपई 2000 ते 2500 रुपये क्विंटल, आवक कमी झाल्याने दरात सुधारणा, शेतकरी आनंदित। त्यानंतर बातमी आहे, हळद काढणी सुरुवात 15 दिवसात गती येणार, 15,300 ते 16,400 रुपये प्रति क्विंटलला दर। जळगावात खतांची लिंकिंग टंचाई झाली, शेतकऱ्यांना चिंतेत, प्रशासनाकडून सुनावण्या, मोठी कारवाई अपेक्षित। बघूया काय होतं। शक्तीपीठसाठी समृद्धी पॅटर्न, बाधित शेतकऱ्यांना 5 पट भरपाई देण्याच्या हालचाली, तर चर्चा करू, गरज पडल्यास आराखड्यात बदल करू, एकनाथ शिंदे यांची माहिती। कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता, पिकांवर होणार परिणाम। केजरीवालांना पराभवाचा धक्का, सिसोदियाही पडले, शीश महल कोसळला, दिल्ली झाली केजरीवाल मुक्त, आपचा दारुण पराभव। मूल्य साखळी योजनेची सीबीआयकडे तक्रार, निविष्ठा गुणवत्तापूर्ण असल्याचा कृषी विभागाचा अहवाल, 341 कोटी रुपये वाटले। महाकुंभातील चेंगराचेंगरीत हजारापेक्षा जास्त मृत्युमुखी, प्रकाश आंबेडकर यांचा दावा, सरकारने त्वरित ॲक्शन घ्यावी अशी सुद्धा मागणी। हरितगृहासाठी आता 1 कोटी रुपयेपर्यंत अनुदान, फळबागांसाठी कमाल अनुदान 80 लाखापर्यंत मिळणार। तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या राजकीय आणि शेतीविषयक बातम्या। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।